हरिओम. ब्रह्मसूत्रे प्रवचन क्रमांक 45. सूत्र क्रमांक 403. लिंग भूयस्त्वात्तदी बलीयस्तदपि. शक्तीची लक्षणे विपुल आहेत. ती कुंडलिनी शक्तिवान असून पसरते असे सांगितलेले आहे. आता या सूत्रामध्ये सूत्रकाराने म्हणजे व्यासमुनीने इथे नक्की शक्तिवान कोण हे सुस्पष्टपणे या सूत्रामध्ये सांगितलेलं नाहीये. परंतु आपल्या देहामध्ये सर्वात शक्तिवान जर कुठली असेल गोष्ट तर ती म्हणजे आपली कुंडलिनी. ही देहामध्ये सर्वोच्च शक्तिमान आहे आणि ही शक्तिवान असल्यामुळे ती योग्य उपासना केल्याशिवाय आपल्या देहामध्ये ती आहे याची जाणीव आपल्याला होत नाही. त्याचप्रमाणे कुंडलिनी आपल्या देहामध्ये पसरण्याची एक विशिष्ट प्रकारची उपासना करावी लागते, तरच ती पसरते. म्हणजे सूत्रामध्ये जे 2 गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत, एक म्हणजे सर्व शक्तिवान आणि दुसरी गोष्ट सांगितली म्हणजे ती शक्ती देहामध्ये पसरते. ह्या दोन्ही विशेषणं जे सांगितलेली आहेत सूत्रामध्ये ते आपल्या देहामधील कुंडलिनी शक्तीला परिपूर्णपणे लागू होतात. आणि म्हणून या सूत्रामध्ये कुंडलिनी शक्तीच अभिप्रेत आहे असं आपण इथे ठामपणे म्हणू शकतो. कारण देहामध्ये कुंडलिनी शक्तीशिवाय अन्य कुठलीही शक्ती इतकी शक्तिवान नाही. त्याचप्रमाणे ती जर प्रज्वलित झाली किंवा केली आपण उपासनेने तर ती सर्व शरीरामध्ये पसरते. ह्या दोन्ही विशेषणं त्याला लागू होतात. आणि म्हणून या सूत्राला आणि याच्या प्रवचनाला कुंडलिनी शक्ती हीच अपेक्षित आहे. आपल्या देहामध्ये अनेक प्रकारच्या शक्ती आहेत. पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत, अंतस्त्रींद्रिय 3 इंद्रिय आहेत, बुद्धी स्मृती मन. तसंच अन्न ग्रहण केलं जातं, ग्रहण केलेल्या अन्नाचं पचन केलं जातं. तसंच सप्तचक्रांची कार्य चालू असतात. मागच्या बाजूला इडा पिडा पिंगला या 3 नाड्या आहेत. अशी अनेक शक्तिस्थान आहेत. ही यादी जी आहे ती प्रदीर्घ यादी आहे. परंतु या सर्वामध्ये सर्वोच्च शक्तिवान जर कुठली असू शकेल तर ती म्हणजे कुंडलिनी शक्ती. सर्व शक्तींमध्ये सर्व शक्ती ज्या ज्या देहामध्ये आहेत त्यामध्ये कुंडलिनी ही सगळ्यात शक्तिवान आहे. तसंच ही शक्ती सर्वत्र पसरते, देहामध्ये पसरते. आता आपण जर अन्न ग्रहण करायचा विचार केला, अन्न ग्रहण करणं हे ठराविक ठिकाणीच होणारी क्रिया आहे. ती काय सगळ्या शरीरामध्ये देहामध्ये पसरत नाही. तेव्हा सगळ्या शरीरामध्ये पसरणारी आणि सर्वोच्च असलेली शक्ती म्हणजे कुंडलिनी शक्ती. म्हणून या सूत्रामध्ये कुंडलिनी शक्तीचाच विचार केलेला आहे आणि आपण तसाच करायचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे सध्या आपण जे प्रवचन पाहत आहोत त्याचा विषय आहे ब्रह्मसूत्र. आणि ब्रह्मसूत्रामध्ये आत्मपरब्रह्माची परिपूर्ण माहिती आपण करून घेतोय. व्यासमुनीने ब्रह्मसूत्र यासाठीच लिहिलेली आहेत की आत्मपरब्रह्म याची परिपूर्ण माहिती सगळ्यांना व्हावी. कुठलीही गोष्ट तरी इथे सोडलेली नाहीये, सर्व काही सांगितलेलं आहे. आणि योग्य अशा उपासनेने ज्या काही त्याची बंधनं सांगितलेली आहेत ती बंधनं जर आपण पाळली आणि त्याप्रमाणे आपण जर इच्छा व्यक्त केली तर आपली कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि ती संपूर्ण देहामध्ये पसरते.
म्हणजे कुंडलिनी शक्ती ही पहिल्या चक्रामध्ये आहे आणि ती पहिल्यापासून दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातवं चक्र टाळूमध्ये आहे. अशी एकेका चक्रामागून एक 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 ती कुंडली शक्ती पसरते आणि तिथून प्रत्येक चक्रामधून त्या त्या ठिकाणी संपूर्ण देहामध्ये ती पसरते आणि पोहोचते. आणि असं हे झाल्यानंतर आपल्याला स्वस्वरूपाची जाणीव होते, स्वस्वरूप दर्शन होतं, आत्मस्वरूपावस्था आपल्याला प्राप्त होते आणि अशा प्रकारे आपण दार्शनिक झालो, साक्षात्कारित झालो की आपण आत्मपरब्रह्माच्या योगधामाशी पोहोचतो. तिथे यथाकाळी आपण प्रभूचं काम करत राहतो आणि ज्या वेळेला तिथे संपूर्ण आपली अतिशय कठोर अशी परीक्षा घेतल्यानंतर आपण त्यात जर उत्तीर्ण झालो तर आपल्याला आत्मपरब्रह्म स्वरूप प्राप्त होतं. अशा प्रकारे आपल्याला आत्मपरब्रह्म स्वरूप प्राप्त करून देणारी सर्वोच्च अशी शक्ती आपल्या देहामध्ये आहे आणि ती म्हणजे एकमेव आत्मपरब्रह्माला दार्शनिक करून देणारी, आत्मपरब्रह्माला प्राप्त करून देणारी अशी शक्ती म्हणजे कुंडलिनी शक्ती आहे. आणि म्हणून या सूत्रामध्ये कुंडलिनी शक्ती हीच अपेक्षित आहे आणि त्याच्यावर आधारितच इथून पुढे आपण सगळी सूत्र पाहणार आहोत. सूत्र क्रमांक 404 पूर्व विकल्प प्रकरणात स्यात् क्रिया मानसवत. संधिफोड आहे. पूर्व विकल्प प्रकरणात स्यात् क्रिया मानसवत. आता कुंडलिनी याचा अर्थ आहे अगोदरच विशेष प्रकारे कल्पना करून मनाच्या शक्तीद्वारे विशेष प्रकारे कृती करून कुंडलिनी शक्ती जागृत होण्याची शक्यता आहे. आता आपण आजच्या प्रवचनाचा विषय किंवा या सूत्रांचा आशय ही कुंडलिनी शक्ती हीच हे आपण एकदा सिद्ध केलं आणि म्हणून इथून पुढे सूत्रामध्ये कुंडलिनी शक्तीचेच सांगितलेलं आहे, त्याच्या संबंधी सांगितलेलं आहे. म्हणून आपण भावार्थ पाहताना कुंडलिनी शक्ती असा शब्द प्रयोग आपण वापरायचा. तर हे सूत्र सांगतं की अनुभवी लोकांनी जे साक्षात्कारित झालेले आहेत, दार्शनिक झालेले आहेत, त्याने कुंडलिनी शक्ती जागृत होताना नेमकं त्यांना काय करावं लागलं, काय घडलं, कसं केलं, ह्या त्यांच्या अनुभूतीमधून त्यांनी असं सांगून ठेवलंय की अतिशय योग्य प्रकारे एका विशिष्ट प्रकारे आपण जर उपासना केली, कृती केली आणि त्यासाठी जी काही विशेषण सांगितलेले आहेत ती आपल्या अंगामध्ये आपण जर बांधली, सगळ्याचं तंतोतंत जर पालन केलं तर आपल्या देहामध्ये ही कुंडलिनी शक्ती पहिल्या चक्रामध्ये जी बसलेली आहे ती जागृत होण्याची शक्यता असते. विशिष्ट प्रकारे उपासना आणि कृती करून अर्थातच तरी कुंडलिनी शक्ती जागृत होते असा त्यांचा स्वतःचा अनुभव आहे आणि या अनुभूतीवरून ते आपल्या सगळ्यांना ते सांगतात आणि या त्यांच्या सांगण्यावरून पुढे अनेक जणांनी कुंडलिनी शक्ती जागृत केलेली आहे आणि म्हणून अशी कृती केल्यानंतर जो अशा प्रकारे कुंडलिनी शक्ती जागृत करून घेतो त्याच्या हातून पुढे संपूर्ण जीवनभर कधीही अयोगिक कृत्य किंवा अनात्माचरण अजिबात होत नाही. असा मनुष्य कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर दार्शनिक होतो आणि म्हणून इथे हे सूत्र असं सांगतं की या सूत्राचा आधार घेऊन अशा प्रकारे साधना उपासना करून जर एखादा मनुष्य की जो अनात्माचरण करत आहे, अयोगिक गोष्टी करत आहे, की जो दार्शनिक व्हायला पात्र नाहीये, असा मनुष्य सुद्धा एखाद वेळेला अशी उपासना करून दार्शनिक होईल असं होऊ नये म्हणून त्यासाठी खास यासाठी विशेष प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की असं झालं तरच कुंडलिनी शक्ती जागृत होते.
हे काही गणित नाहीये 1+1=2, की तुम्ही अमुक अमुक करा, तमुक तमुक करा, तुमची कुंडलिनी शक्ती जागृत होईल. मला एक ऑर्थोपेडिक डॉक्टर भेटले म्हणजे त्याने मला बोलूनच घेतलं होतं. अर्थात आदर सत्काराने मला बोलावलं होतं. मी गेलो होतो. मला म्हणाले, मला कुंडलिनी शक्ती जागृत करून घ्यायची इच्छा आहे, मला शिकायचं आहे. म्हटलं बरं. ते मला त्यांच्या खोलीमध्ये घेऊन गेले. आम्ही दोघंच होतो खोलीमध्ये. आणि मी त्यांना म्हटलं, ठीक आहे, आपण अशा प्रकारे उद्युक्त का झालात? ते म्हणाले, की मी खूप अभ्यास केला कुंडलिनी शक्ती संबंधी. मग या संबंधी ग्रंथांमध्ये जे काही श्लोक आहेत वेगवेगळ्या ग्रंथांमधून, ते त्यांना मुखोद्गत त्यांनी केले होते. ते मला त्यांनी म्हणून दाखवले. अमुक ग्रंथामध्ये असं सांगितलंय, अमुक ग्रंथामध्ये तसं सांगितलंय, वगैरे वगैरे. मग मी त्यांना म्हटलं, की मग याप्रमाणे तुम्ही कृती केली का? हो म्हणाले, मी केली, पण जागृत होत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की तुम्ही कुंडलिनी शक्ती तुमची जागृत व्हावी यामागे तुमचा काहीतरी विशिष्ट हेतू आहे. तर ते म्हणाले, हो माझा हेतू आहे. म्हटलं काय आहे हेतू? तर ते ऑर्थोपेडिक सर्जन होते. ते म्हणाले, की रुग्णाला कुंडलिनी शक्ती मी जर जागृत करू शकलो, तर त्याला भूल जी द्यावी लागते आणि त्याप्रमाणे ऑपरेशन करावं लागतं, त्याऐवजी नैसर्गिकपणे त्याची कुंडलिनी शक्ती जागृत करून मी जर ऑपरेशन केलं, तर ते खर्चिक पण होणार नाही आणि कृत्रिमरित्या भूल द्यायची, मग ते ऑपरेशन करायचं, पुन्हा तो त्या भूल जाऊन जागेवर यायचं, ते जे काही त्रास होतो शरीराला, तो रुग्णाला होऊ नये अशी माझी इच्छा आहे. म्हटलं म्हणूनच कुंडलिनी शक्ती जागृत होत नाही तुमची आणि तुम्ही कोणाची करू शकत नाही. ते म्हणाले, म्हणजे काय? म्हणजे असं आहे म्हटलं, की कुंडलिनी शक्ती जागृत होणं ही जी क्रिया आहे, ही फक्त मुक्त होण्यासाठी, दार्शनिक होण्यासाठी, आत्मपरब्रह्म स्वरूप प्राप्त होण्यासाठी आहे. हिचा उपयोग अशा प्रकारे भौतिक गोष्टींसाठी करायचा नाहीये आणि त्यासाठी ते करताही येत नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही जर इच्छा धरून कुंडलिनी शक्ती जागृत करायच्या मागे लागला असाल, तर हे कदापिही तुम्हाला साध्य होणार नाही. आणि यासाठी मी हा योग्य व्यक्ती नाहीये त्यासाठी. मला इथून तुम्ही जायला परवानगी द्या. तेव्हा ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता, पण हे असं का? म्हटलं याचं कारण असं आहे, की कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर स्वस्वरूपावस्था प्राप्त होते आणि अशा माणसाच्या मध्ये प्रचंड शक्ती निर्माण होते. तो जणू परमात्माच होतो. म्हणजे दुसरा श्रीकृष्ण तयार झाला असं तुम्ही समजा. आणि एखादा वाईट प्रवृत्तीचा मनुष्य जर या नादाला लागला आणि कुंडलिनी शक्ती जागृत होऊन त्याने जर इथे रण माजवलं, अनर्थ माजवला, तर त्याला काही अर्थ राहणार नाही. उदाहरणार्थ, हे जे राक्षस होऊन गेले, मी त्यांना उदाहरण दिलं हिरण्यकश्यपाचं, रावणाचं. की रावण तर मोठा व्युत्पन्न पंडित होता. हिरण्यकश्यपाने प्रचंड साधना उपासना केली, तपश्चर्या केली. त्यांना अतिशय मर्यादित वर देण्यात आले शंकराकडून. आणि एवढ्या मर्यादित वर प्राप्त झाल्यावर त्याने जो धुमाकूळ इथे घातला, तो धुमाकूळ निस्तरण्यासाठी परमात्म्याला इथे अवतार घ्यावा लागला. आणि अशा प्रकारे जरी सर्वोच्च शक्ती नाहीये त्यांना जागृत झालेली कुंडलिनी शक्ती, अतिशय मर्यादित असे वर देण्यात आले त्यांना, आणि तरी सुद्धा त्यांनी धुमाकूळ घातला. आणि जर अशा प्रकारे गणितासारखं 1+1=2 तुम्ही ही उपासना करा, हे पाळा, हे करा, ते करा, कुंडलिनी शक्ती जागृत होईल, राक्षस मागतील इथे. आज आतंकवादी तुम्ही पाहताय काय करतायत ते. यासाठी ही कुंडलिनी शक्ती हे हिरा बगावण्याचं गबावण्याचं काम नाहीये. यानी एकमेव इच्छा असायला पाहिजे, की मी परमात्मा होईन, मी सृजन करीन इथे, मी आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम स्वरूप होऊन जाईन, इथून निघून जायचं आहे आणि मग पुरुषोत्तमाच्या इच्छेने इथे परत येऊन प्रभू कार्य करायचं आहे. एकमेव गोष्टीसाठी कुंडलिनी शक्ती जागृत करायची आहे. आणि म्हणून भलत्या सलत्याला ही कुंडलिनी शक्ती जागृत होऊ नये म्हणून ह्या सूत्रामध्ये अटी सांगितल्या आहेत. अगोदरच विशेष प्रकारे कल्पना करून बघा, आपल्या मनाची तयारी झाली पाहिजे, की जे मला हे असं करायचं आहे, हे मला साध्य करायचं आहे आणि विशिष्ट प्रकारे म्हणजे मला सृजनात्मक कार्य करायचं आहे.
मला प्रभू विभू व्हायचं आहे. कशासाठी? तर प्रभू विभूची आज्ञा घेऊन इथे मला प्रभूचं कार्य करायचं आहे या जगामध्ये. अनेक लोकांना या संबंधी माहिती नाहीये. सगळ्या माहितीपासून दूर झालेले आहेत. त्यांना पुन्हा परमात्मा स्वरूप होण्यासाठी उद्युक्त करून इथे मला पहिलं हा कुठला सत्ययुग मला आणायचा आहे. सत्ययुग येण्यासाठी मी हे सगळं करायचं आहे. ही इच्छा पाहिजे. बघा सूत्राच्या अर्थामध्ये सांगितलंय, अगोदरच विशेष प्रकारे कल्पना करू. इथे मला सत्ययुग आणायचं आहे. ही विशेष प्रकारची कल्पना आहे. मनाच्या शक्तीद्वारे विशेष प्रकारे कृती करून मनाच्या शक्तीद्वारे म्हटलंय. मन उचापती करणार आहे. सगळे जे प्रमाद होतात ते मनामुळे होतात. त्यामुळे मन त्याच्यात त्यांनी समाविष्ट करून घेतलाय. मनाच्या शक्तीद्वारे विशेष प्रकारे कृती करायचंय. मन त्यामध्ये सामील झालं पाहिजे. मन आत्माचरण करायला सहकार्य करायला पाहिजे. अशा प्रकारे जर केलं तर कुंडलिनी शक्ती जागृत होण्याची शक्यता असते, असं त्याने सांगितलंय सूत्र. ते यासाठी आहे, भलत्या माणसाने इथे येऊ नये, भलत्या माणसाला कुंडलिनी शक्ती जागृत होऊ नये, त्याची इथे अनर्थ माजू नये, यासाठी ही सगळी विशेषणं सांगितलेली आहेत. आणि म्हणून आपल्याला जेव्हा कुंडलिनी शक्ती साधकांना जागृत करायची असेल, ते साधक अगोदर ज्या मार्गाला आलेले आहेत ते परमात्म्याच्या यात्रेकरू झालेले आहेत. ते परमात्म्याचे यात्रेकरू आहेत आणि त्यांना हेही माहीत आहे की आपण अंशात्मा म्हणजे त्या परमात्म्याचे आपण अंश वंश आहोत. आपण दार्शनिक व्हायचं आहे. आपल्याला सायुज्य मुक्ती प्राप्त व्हायला हवे, प्रभूचं काम करायचं आहे. हे सगळं लक्षात घेऊन अशा प्रकारे जो साधना उपासना करेल त्यालाच फक्त कुंडलिनी शक्ती जागृत होऊ शकते. आणि हे अत्यंत महत्वाचं सांगितलेलं आहे. कारण कुंडलिनी शक्ती जागृत झाली की आपलं आचरण आपोआपच कर्मयोगाप्रमाणे होतं. आपण भलत्या गोष्टी करतच नाही. मनातच येत नाहीत काही करावं असं. पण हा ज्ञानयोग प्राप्त झाला कुंडलिनी शक्तीमुळे. तिथून कर्मयोग आपोआपच आचरण होतं, जसं गीतेला अपेक्षित आहे तसं. तिथून आपोआपच भक्ती प्रविष्ट होते आपल्यामध्ये. तिन्ही योग मुख्य जे आहेत त्या त्रिवेणी संगम होतो आणि आपण आत्मस्वरूप अवस्था प्राप्त करतो. आणि म्हणून कुंडलिनी शक्ती जागृत होण्यासाठी अनेक बाकी काही गोष्टी आवश्यक आहेत. त्याची बौद्धिक पात्रता, शारीरिक पात्रता. बौद्धिक पात्रता म्हणजे ज्ञान, शारीरिक पात्रता म्हणजे कर्मयोग आणि मानसिक पात्रता ही सुद्धा असावी लागते. कारण मन जर सामील झालं नाही तर मन तर उच्चापती करणार आहे. आणि मानसिक पात्रता म्हणजे भक्तियोग त्याला साध्य होतो. आता आपल्याला ज्ञान आणि कर्म हे लगेच समजतं आपल्याला की ज्ञान म्हणजे बौद्धिक पात्रता, ज्ञानयोग प्राप्त झाला पाहिजे. शारीरिक पात्रता म्हणजे कर्मयोग प्राप्त झाला पाहिजे आणि मानसिक मनही त्यात सामील झालं पाहिजे. आणि मन हे जे आहे ते म्हणजे भक्तियोगाकडे नेणारं असतं. कारण मन हे भावना सगळ्या मनाच्या असतात. आणि यासाठी आपण ह्या मानसिकता काय आहे, ही मानसिक पात्रता म्हणजे काय, ते थोडे जास्त इथे या सूत्रामध्ये आपण समजावून घेऊ. कारण ज्ञानयोग कर्मयोग दोन्ही मिळून सांख्ययोग होतो. त्यासंबंधी आपण समजू शकतो. गोष्टी सरळ आहेत. कुंडलिनीचा अर्थच जर माहीत नसेल, ती कशासाठी साध्य करायची, ती म्हणजे काय आहे, हा ज्ञानयोग नसेल तर या वाटेला जाऊन काही उपयोग नाही, काही होणार नाहीये. त्याप्रमाणे कृती करायचे, प्रत्यक्ष उपासना करायचे, त्यासाठी कर्मयोग झाला पाहिजे, हे आपण सहज समजू शकतो. पण मनाबद्दल आपण समजू शकत नाही संपूर्णपणे. म्हणून मनाचं मी इथे जास्त तुम्हाला इथे निरूपण करणार आहे. तर लहानपणी बालकाचं सर्वतोपरी संगोपन ही त्याची आई करते. हे आता तुम्ही सगळ्या साधिका, तुम्हाला माहिती आहे की बाळ झालं की त्याचं संपूर्ण लालन पालन पोषण भरण काय जे जे पडेल ते, ती आई आपलं स्वतःचं अस्तित्वच विसरून जाते. बाळ हेच तिचं अस्तित्व ते सगळं काही बाळाचं करते. आणि त्यामुळे आईच्या बाजूने हे आपण समजू शकतो की आई काय करते. अहो, तिला रात्री इतकी ती जागृत असते, ती झोपते पण झोप अतिशय जागृत असते. त्या बाळाने नुसती हालचाल केली तरी तिला जाग येते पटकन. त्याला रडायची ती संधी देत नाही, पटकन त्याच्या सेवेला सुरू होते. काय झालं माझ्या बाळाला, शिशू झाली का काढते मी, इतकी जागृतता असते. हे आपण आईच्या बाजूने समजू शकतो कारण ते आपल्याला समोर दिसतं डोळ्याने.
पण बालकाच्या बाजूने काय आहे ते मोठं पाहण्यासारखं आहे, की बालक जो आहे हा नुकताच जन्माला आलेला आहे आणि तो अजाण आहे, अश्राप आहे, वगैरे वगैरे. तर त्याला हे ज्ञान नाहीये की आई म्हणजे काय, आपलं हे जे कोणी काही करताय ते कोण आहे, त्याला ज्ञान नाहीये. ही आई आहे आपली, आपल्याला तिने जन्म दिलाय वगैरे, त्याला काही कळत नाही, अजाण येतो, काहीच कळत नाही. तसंच त्या आईसाठी काही करावं, कर्मयोग करावा, ही त्याच्यामध्ये ताकद नाहीये, पण तो संपूर्णपणे परावलंबी आहे आईवर, तो काही करू शकत नाही. तेव्हा ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन्हीपासून बाळ दूर असतं. पण मानसिक दृष्ट्या तो आईला एकचित्त झालेला असतो, हे मोठं पाहण्यासारखं आहे. त्याचं वय नाहीये, पण त्याच्यामध्ये मन तयार व्हायचं आहे अजून. आपण मनाबद्दल बरंच काही पाहिलंय, मनाची व्याख्या केलाय. मन एकदम तयार होत नाही जन्माला आल्या आल्या, ते जागं होत नाही. आता मागच्या जन्मीपासून मन आलेलं असतं, पण ते तोपर्यंत सुप्तावस्थेत असतं, ते जागृत झालेलं नसतं. दोन अडीच वर्षाच्या बाळाला काहीतरी समज यायला लागली की ते मन जागृत व्हायला लागतं हळूहळू. तर ते मन बाळाचं हे आता नेहमी मी सांगितलंय की जेव्हा औषात्मा मातेच्या उदरी प्रवेश करतो, त्यावेळेला आत्मा, जीव, बुद्धी, स्मृती, मन हे 5 जण त्याच्यात प्रवेश करतात एकत्र. तेव्हा मन आलेलं असतं मागच्या जन्मापासून, परंतु ते सुप्तावस्थेत असतं, बुद्धी सुप्तावस्थेमध्ये असते, सगळं तो परावलंबी आहे. तर मन जे आहे ते बाळाला त्या ज्ञानयोग नाहीये, कर्मयोग नाहीये, ताकद नाहीये शरीरामध्ये, बुद्धी अजून विकसित व्हायचे. पण तिसरी गोष्ट मन जी आहे ती अतिशय पूर्णपणे कशी होते मी तुम्हाला सांगतो, की त्या अजाणतेपणाने त्या सुप्तावस्थेमध्ये, मनाच्या सुप्तावस्थेमध्ये भावना, प्रेम, ओढ, माया, श्रद्धा, भक्ती या सर्व ज्या मनाच्या छटा आहेत, या गतजन्मापासून तो घेऊन आलेला आहे. या सगळ्या छटा सुप्तावस्थेमध्ये असून त्या सगळ्या मनाच्या सुप्तावस्थेमधल्या ह्या ज्या भावना आहेत मी आता सांगितल्या, त्या त्या सगळ्या त्या मातेशी एकचित्त होऊन जातात. ही मोठी किमया आहे, मोठी, फार मोठी किमया आहे, लीला आहे परमात्म्याची. त्या बाळाला आता तो बुद्धी स्मृती सगळं घेऊन आलाय मागच्या जन्मीपासून, पण त्याला ज्ञान नाहीये की माझी आई आहे, माझी जन्मदाती आहे, हे त्याला काही नाहीये. त्याच्या अंगामध्ये बळ नाहीये. शरीर आता दुप्त जन्माला आलेलं आहे, अजून आत हाडं धरायचे, शक्ती यायचे. त्यामुळे कर्मयोग करू शकत नाही तो, आईसाठी काही करू शकत नाही, आईला आपण जाऊन चिकटू शकत नाही, अजून पाळण्यात येतो. म्हणजे ज्ञान आणि कर्म यापासून तो दूर आहे. पण तिसरी गोष्ट, सुप्तावस्थेत असलेलं त्याचं मन जे आहे ते भावना, आईबद्दल प्रेम, ओढ, माया, श्रद्धा, भक्ती हे सगळं त्याच्यामध्ये सुप्तावस्थेमध्ये जे आहे ते आईशी एकरूप होतं. हे असं का सांगायचंय, मी का सांगतोय, तर आई सोडून इतरांनी कोणी जर त्याला घ्यायचा प्रयत्न केला तर ते रडायला लागतं, त्याचा चेहरा विचित्र होतो, रडायला लागतं ते. पण आईने घेतलं, लगेच त्या खुदकन हसतं आणि आईला चिकटायला बघतो, आनंद होतो त्याला, चेहऱ्यावर दिसतो तो, आईने घेतलाय मला, लगेच हातपाय झाडून काय त्याला हा करता येतील तसं करून तो व्यक्त होतो. हे सुप्तावस्थेतलं मन आहे. म्हणजे या 3 जे योग आहेत, ज्ञानयोग, कर्मयोग, हे नाहीयेत त्याच्यामध्ये, जागृत झालेले नाहीयेत. पण मानसिक बळ जे आहे ते त्याच्यामध्ये जागृत झालेलं असतं. आणि म्हणून त्याच्याकडनं सुद्धा आईला प्रेमाचं सहकार्य मिळतं. तो प्रेमाने चिकटतो आईजवळ, आईला बिलगतो लगेच, माया आहे त्याच्यामध्ये सुप्तावस्थेमध्ये. आईला पण त्यामुळे उलट बरं वाटतं, अरे बाळ माझ्याजवळ येतं. दुसरं कोणी घ्यायचा प्रयत्न केला ते जात नाही तिकडे, नाराजी दाखवतं. आईला आणि आतनं माया निर्माण होते, वात्सल्य निर्माण होतं की माझं बाळ आहे. अशा प्रकारे जेव्हा साधक कुंडलिनी शास्त्राने ज्ञानी होऊन कृतीने कर्मयोगी वगैरे होतो. आता बघा, हे सूत्र काय सांगताय बघा, हे मी उदाहरण दिलंय तुम्हाला मनाचं, की सुप्तावस्थेमध्ये बाळाचं मन आहे आणि तरी सुद्धा त्याला आईबद्दल सर्व काही भावना आहेत, प्रेम, ओढ, माया, श्रद्धा, वात्सल्य सगळे आहे. जे आईला तेच त्या बाळाला आहे, दोन्हीकडून आहे. तसं ज्या वेळेला एखादा मनुष्य परमात्मा म्हणजे काय ते जाणून घेतो ज्ञानयोगाने, कुंडलिनी म्हणजे काय जाणून घेतो,
त्याचं शास्त्र समजावून घेतो, तो ज्ञानयोग त्याला प्राप्त होतो कुंडलिनीबद्दल. आणि मग त्याप्रमाणे कृती करण्यासाठी तो शारीरिक कष्ट घेतो, म्हणजे कर्मयोग करतो. आणि आता असा मोठा मनुष्य जो ज्ञानयोगी आहे कुंडलिनी जागृत करण्यासाठी, जो कर्मयोगी आहे त्यासाठी लागणाऱ्या कृती तो करू शकतो, पण तो वयाने मोठा आहे, त्याच्यामध्ये मन तयार झालेलं आहे, अनेक गोष्टी त्याने केलेल्या आहेत. मग त्याचं मन तिथे कसं रममाण होणार? किंवा असं रममाण न होणारं मन असेल तर त्याला कुंडलिनी शक्ती जागृत त्याची होणार नाही. मी परत परत हे सगळं सांगतोय, अतिशय महत्वाचं सूत्र आहे की एखादा खुली प्रवृत्तीचा किंवा वाईट प्रवृत्तीचा मनुष्य ज्ञान प्राप्त करून घेईल, कृती काय करायची तेही तो आत्मसात करेल, ज्ञानयोगी कर्मयोगी होईल कुंडलिनी शास्त्रासाठी, पण त्याचं मन ते तिथे त्याला अडवून ठेवेल, तिथे त्याला अडवून ठेवेल. त्या लहान बाळाच्या मध्ये कसं उलट झालं बघा, त्याला ज्ञानयोग नाहीये, कर्मयोग नाहीये आईबद्दल काही, पण मानसिक शक्ती आहे सुप्तावस्थेमधली, ती पूर्णपणे निरागस आहे, अजाण आहे. जशी बालकाला पाहिजे तसे सगळं आहे त्याच्यामध्ये, पूर्ण निरागस आहे, अजाण आहे, ते अश्राप आहे. आणि त्यामुळे त्याला मातेबद्दल भावना, प्रेम, ओढ, माया, श्रद्धा, भक्ती सगळं आपोआप सुप्तावस्थेत निर्माण होतं आणि तो आईशी एकचित्त होतो. इथे उलट आहे. एखादा मोठा मनुष्य की जो वाईट प्रवृत्तीचा आहे, दानवी आहे, राक्षसी वृत्ती आहे, तो ज्ञान बघा, रावणाने ज्ञान प्राप्त केलं, कृती प्राप्त केली, पण त्याची कुंडलिनी शक्ती जागृत नाही झाली. का? तर त्याचं जे मन आहे ते अतिशय पापी आहे, त्याच्यामध्ये अयोगिक कृत्य करण्यासाठी तो हे सगळं करतोय, अनात्मचरण करण्यासाठी तो हे सगळं करतोय, त्यासाठी तो ते ज्ञान मिळवतोय, त्यासाठी कृती करतोय, पण त्याची कुंडलिनी शक्ती कधीही या राक्षसांची जागृत झालेली नाही, कारण त्यांचं मन तिथे अडून राहतं. आणि मग जर असं मन जर अडत असेल मोठ्या माणसाचं, तर या ऋषींना कुंडलिनी शक्ती जागृत कशी झाली असा प्रश्न पडतो. त्या प्रश्नाचं उत्तर आता समाधान काय ते आपण पाहायचं आहे. तर हे ऋषी जे होते त्याने अर्थात ज्ञानयोग त्यांना प्राप्त होता कुंडलिनी बद्दल, त्यांना कर्मयोग माहीत होता, उपासना नेमकी काय करायची, शारीरिक क्षमता आहे, आणि त्याचबरोबर त्यांचं मन जे आहे, अत्यंत महत्वाची गोष्ट, तर ते दररोज योग साधना करत असल्यामुळे, ते तपस्वी असल्यामुळे, ते आध्यात्मिक तत्वज्ञानाप्रमाणे आचरण करणारे असल्यामुळे त्यांचं मन जे आहे ते लहान मुला इतकंच अजाण, निष्पाप, भोळं, भाबडं, निरागस वगैरे वगैरे झालेलं असतं. ऋषींना कुठल्याही प्रकारे अन्य भावभावना नसतात, त्यांचं मन नितळ, निर्मळ, निर्लेप असतं. आणि म्हणून ज्ञानयोग, कर्मयोग आणि अशा प्रकारचा मन त्यामुळे भक्तियोग प्राप्त होऊन तिघांचा संगम होतो आणि त्यांची कुंडलिनी शक्ती जागृत होते. हे अत्यंत महत्वाचं आपण समजून घ्यायचं आहे. कशासाठी? तर अशासाठी की आज आपल्या ज्या साधकांना कुंडलिनी शक्ती जागृत करून घ्यायची इच्छा आहे, ज्यांना कुंडलिनी शक्ती आपल्याला साध्य व्हावी, पुढे काही अध्यात्मामध्ये करायचं आहे, त्यांच्यासाठी हे सूत्र आहे. आता त्याने अनेक वर्ष ज्ञान प्राप्त केलेलं आहे कुंडलिनीचं, अध्यात्माचं उपासक आहेत ते, त्यांची कृती करायची तयारी आहे देहाची, योगासनं करून शरीर तयार झालेले की हो आता आपण करू, कुंडलिनीसाठी काय काय करावं लागतं मी करायला तयार आहे, देह म्हणतो. ज्ञान आहे, कर्मयोग आहे. मग मनाचं काय? तर अशा प्रकारच्या व्यक्ती ज्यांना कुंडलिनी शक्ती जागृत व्हावी अशी इच्छा असेल, त्यांचं जे मन आहे ते लहान बालकासारखं अजाण, निष्पाप, भोळं, भाबडं, निरागस असं असायला पाहिजे. ते पूर्ण भावभक्तीने परमात्म्यामध्ये एकरूप झालेले असायला पाहिजेत. याचा अर्थ असा आहे की नित्य जो काही त्यांचं कर्मयोग असेल, कोणी काम करत असतात, कोणी नोकरी करत असतात, व्यवसाय करत असतात, तो व्यवसाय करण्यापुरतच तिथे त्यांनी जायचं आहे. तो व्यवसाय झाला रे झाला की तिथून ताबडतोब त्यांनी कुटुंबामध्ये यायचं आहे, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत,
आणि ह्या दोन गोष्टी झाल्यावर तिसऱ्या गोष्टीमध्ये त्यांना फक्त परमात्मा परमात्मा आणि परमात्माच एकमेव ध्यास असला पाहिजे. कर्मयोग प्रत्येकाला करायलाच पाहिजे. कौटुंबिक जबाबदारी आपण जर कुटुंब व्यवस्था स्वीकारली असेल, गृहस्थी स्थापन केली असेल, ती जबाबदारी पार पाडायलाच पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी झाल्यावर तिसरं म्हणजे त्यांना फक्त आत्मा आत्मा आणि आत्मा, अध्यात्म अध्यात्म आणि अध्यात्म, या पलीकडे दुसरा विषय असता कामा नये. तर त्यांचं मन पापभीरू होईल आणि मग अशांना कुंडलिनी शक्ती जागृत होण्याची शक्यता निर्माण होते. शक्यता अशासाठी की ते कर्मयोगासाठी कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांचा समाजाशी संबंध येतो आणि समाजाशी संबंध येताना कदाचित त्यांच्या मन जे आहे ते थोडं कलुषित व्हायची शक्यता असते. कोणी समाजामध्ये अपमान करतो, कोणी आणखी काही करतं, कोणाकडून काही सहकार्य मिळत नाही, मनामध्ये वेगळे भाव येतात. अरे मी काय केलं, याचं असं केलं तसं केलं, याने मला असं केलं, तक्रारीनं सुरुवात झाली. अध्यात्मामध्ये हे चालणार नाही. ज्या ज्या वेळेला तुम्हाला दुःख त्रास पीडा वैताग होतो त्या प्रत्येक वेळेला फक्त तुमची तुमची आणि तुमचीच चूक असते, ती सुधारायला घ्यायची. कधीही दुसऱ्याला दोष द्यायचा नाहीये, कुणावरही दोषारोप करायचा नाहीये. इतकी प्रगल्भता आली पाहिजे, इतकं मन तुमचं नितळ झालं पाहिजे, निर्लेप झालं पाहिजे, निष्कंटक झालं पाहिजे मन, तरच कुंडलिनी शक्ती जागृत होणार आहे. हे ठसवण्यासाठी, हे सांगण्यासाठी एक खास सूत्र आहे. ज्ञानयोग कर्मयोग अनेक जणांना माहिती आहे, अनेक 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 आहेत, पण श्रद्धेचं काय, भक्तीचं काय? ती भक्ती मनामुळे येते. मन हा मुख्य अडसर आहे भक्तीमध्ये. आता काय, याला काही अर्थ नाही देवळात जायचं, हा ते दर गुरुवारी दत्त महाराजांकडे गेल्याशिवाय हा आपण राहत नाही बाबा. मग त्याशी काय ते तुमचं दिगंबरा दिगंबरा 1000 वेळा मी म्हणतो. कोणी म्हणतो मी शनिवारी मारुतीला जातो, कोणी म्हणतो सोमवारी शंकराला जातो, तिथे उपासना करत बसतो. याला काही अर्थ नाहीये, काही म्हणजे शून्य आहे. हे तुमचं समाधान आहे की तुम्ही भक्ती करताय, ही भक्ती नाहीये, ही श्रद्धा नाहीये, काहीही नाहीये. हे याचा काही उपयोग होणार नाहीये. केव्हा कसोटी लागेल? आता मी सांगितले ते कसोटी आहे. तुमचं जे आचरण आहे ते पूर्ण आत्माचरण असायला पाहिजे. निरागस, पूर्ण, अजाण, अश्राप, नितळ, बालकासारखं, त्या लहान मुलासारखं उदाहरण दिलं मी. त्याला ज्ञानयोग नाहीये, कर्मयोग नाहीये, तरी सुद्धा तो आईशी एकरूप झालेला आहे. कारण मन त्याचं जागृत नाहीये तिथे, अश्राप येतो. तसं आपण व्हायला पाहिजे. कसं? कर्मयोग आणि ज्ञानयोग अंमलात आणून सुद्धा दिवसभर कर्मयोग करताना ज्ञानयोग वापरावा लागतो. सांख्याचं वापरून सुद्धा नंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून तुम्ही जेव्हा मोकळे होता त्या वेळेमध्ये तुमचं मन कसं नितळ असायला पाहिजे. त्यासाठी व्यवहारामध्ये तुमचं आत्मचरण असायला पाहिजे. कुठे लांडी लबाडी काही नाही, कुठे निरागस. पुढे काही तुम्हाला दुःख दिलं तर आपली चूक शोधून ते सुधारायच्या मागे लागायचं. पुढे दोषारोप करायचा नाही, तक्रारी करायच्या नाहीत आयुष्यात कोणाबद्दल काही सुद्धा. अशा प्रकारे आपल्याला उपदेश करण्यासाठी हे सूत्र आहे. मला वाटतं मी सविस्तर निरूपण केलंय बरंचसं माझ्याकडनं. त्यातून काही शंका असेल तुम्ही नंतर विचारू शकता. सूत्र क्रमांक 405, अतिदेशाच आणि कुंडलिनी शक्ती जागृत होताना मागील कृतीच्या पुढील कृती होत जाते. आता कुंडलिनी शक्ती जागृत होताना एक महत्वाची गोष्ट जी घडते त्याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी हे फक्त सूत्र आहे की कुंडलिनी शक्ती ही गुदद्वारामध्ये पहिल्या चक्रामध्ये विराजित आहे आणि तिचं जे मुख आहे वरचं ते दुसऱ्या चक्रापर्यंत आणून बसलेलं आहे. म्हणजे सापाने वेटोळ करावं आणि फडा वर काढून ठेवावी. वेटोळ पहिल्या चक्रामध्ये, फडा दुसऱ्या चक्राच्या मुखाशी आलेली आहे. इथे आले. आता त्याने जर त्याची कुंडलिनी शक्ती जर जागृत झाली तर ही कुंडलिनी शक्ती पहिलं चक्र सोडेल, त्याच्यामध्ये वरती उत्थान होईल, ते दुसऱ्या चक्रात येईल, नंतर दुसऱ्या चक्रामध्ये ती उत्थान होईल, तिसऱ्यात येईल, मग चौथं, पाचवं, सहावं, सातवं, असं एकामागून एक प्रगती होत 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 शेवटी ते शून्याकार चक्रामध्ये, शेवटच्या चक्रामध्ये पोहोचेल असं सांगितलंय. म्हणजे तुम्ही जी पहिली कृती करता ती पहिली कृती तुम्हाला दुसऱ्या कृतीपर्यंत जाण्यासाठी उत्क्रांत करते. दुसरी कृती तुम्हाला तिसऱ्या कृतीकडे जाण्यासाठी उत्क्रांत करते. असं होत होत एकामागोमाग एक होत होत शेवटी तुम्ही 7व्या सहस्राकार चक्रामध्ये जाऊन पोहोचता.
आणि मग तिथे ते योगधाम आहे, सहस्र चक्र म्हणजे तिथे प्रभूची सेवा करत बसायचं आहे. आणि ही तुमची अतिशय कठोर परीक्षा घेतली जाते. तरच तो चक्रभेद होऊन तुम्ही शेवटी परमात्मा स्वरूप होता, तुम्हाला दार्शनिक होता. एक छोटीशी तुम्हाला माहिती दिली की एकामागून एक असं प्रगत होत 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 वरती जाऊन आपण पोहोचतो. सूत्र क्रमांक 406. विद्यैव तु निर्धारणात. केवळ कुंडलिनी शक्तीचे ज्ञान हेच आत्मपरब्रह्म प्राप्त करण्याचे साधन आहे, परंतु तसा पक्का निश्चय झाला पाहिजे. आता 404 आपण ह्या प्रवचनाच्या सुरुवातीला जे सूत्र पाहिलं, पूर्व विकल्प प्रकरणात स्यात् ती क्रिया मानसवत. या सूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे जर कुंडलिनी शक्तीचं ज्ञान आपल्याला माहीत झालेलं असेल आणि त्याला अनुसरून आपण जर कर्मयोग करत असू आणि मनोनिग्रहासाठी जर जप केला, तर आत्मपरब्रह्म प्राप्त होण्यासाठी काहीही अडचण येत नाही. हे सूत्र काय सांगताय ते बघा. प्रथम ते काय उलगडा करून देत आहे की तुम्हाला कुंडलिनी शक्तीची परिपूर्ण माहिती झालेली आहे, तुम्हाला कुंडलिनी शक्तीचा ज्ञानयोग प्राप्त झालेला आहे. त्याप्रमाणे ज्या कृती करायच्या त्या कृती करण्यासाठी तुम्ही कर्मयोगही परिपूर्णपणे करत आहात. त्याचप्रमाणे तिसरी गोष्ट जी आहे, मानसिक शक्ती, मन त्याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे. तिथून भक्तियोग आपल्यामध्ये निर्माण होतो. तोही जर झालेला असेल, तर अशा प्रकारे ज्यामध्ये ह्या तिन्ही गोष्टी घडलेल्या असतील त्या व्यक्तीला कुंडलिनी शक्ती जागृत होण्यामध्ये अडचण येत नाही. हे सांगायचा उद्देश काय आहे? उद्देश असा आहे की ज्ञानयोग म्हटला की लगेच गीता पाठ आहे, अमुक ग्रंथ पाठ आहे, ब्रह्मसूत्र माहिती आहे, कधी अष्टावक्र गीता वाचले, योग वशिष्ठ माहिती आहे, सुरुवात. आणि पंडित आहेत ना समोरचे, ते धाड 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 म्हणून दाखवतात, बघा हे मला माहिती आहे, तुम्ही असं आहात का? नाही ना, मग तुम्ही विद्वान पंडित नाही. हो बाबा, मी नाही विद्वान पंडित, पण तरी सुद्धा मला कुंडली शक्ती जागृत करायचं ज्ञान प्राप्त आहे, तिथे तुला नाहीये. सांगायचा मतीचा अर्थ असा आहे की ज्याला दार्शनिक व्हायचं आहे त्याला या ग्रंथांचं पारायण करायची गरज आहेच असं नाही. घोकमपट्टी करायची काही आवश्यकता नाहीये. कुठलं ऋचा वगैरे पाठ असायला हव्याच असायला भाग नाहीये. ते सगळं पांडित्य आणि विद्वत्ता आहे. तुम्हाला माहीत होण्यासाठी आत्मपरब्रह्म काय आहे ते जाणून तुम्हाला देण्यासाठी म्हणून हे ग्रंथ लिहिलेले आहेत. पण आमच्याकडे आता काय झालं, गीता पाठ करायची 1 ते 700 श्लोक मी उलटीकडनं म्हणून दाखवतो, 700 ते 1 हीच फुशारकी. त्याचा यासाठी काही उपयोग नाही बाबा. तू विद्वान आहेस, पंडित आहेस, मान्य, पण तुझा कुंडलिनी शक्ती जागृत होण्यासाठी याचा काही संबंध नाहीये. तुम्हाला कुंडलिनी शक्तीचं ज्ञान असायला पाहिजे. त्याचप्रमाणे कर्मयोग, अनेक प्रकारच्या विधी सोपस्कार, अरे वरे काय काय, किती ते पूजा अर्चा आणि काय काय एक एक सांगितलंय, यज्ञ काय काय वाटेल ते, हा कर्मयोग आहे खरं म्हणजे. पण त्याचा आणि कुंडलिनी शक्तीचा काही उपयोग नाहीये, हे या सूत्राला सांगायचं आहे. मग किती यज्ञ केले, मग दरवर्षी करता का? याचा कुंडलिनी शक्तीशी मुक्त होण्यासाठी, आत्मस्वरूप प्राप्त होण्यासाठी काही उपयोग नाहीये. ती तुमची फक्त एक मानसिक समजूत घातलेली आहे की तुम्ही काहीतरी करता, काहीतरी धडपड करता या अध्यात्मामध्ये, किंवा तत्वज्ञानाचा काहीतरी उपयोग करता, यज्ञ करता, हे करता, ते करता. याचा काही इथे संबंध नाहीये. संबंध कशाशी आहे? तर तुम्हाला कुंडलिनी शक्तीचं ज्ञान असायला पाहिजे. त्याप्रमाणे कृती करायला तुमचा देह सक्षम असायला पाहिजे आणि तुमचं मन अतिशय नितळ असायला पाहिजे, निरपेक्ष बुद्धी. आम्ही ग्रंथ का पाठ करतो? आम्हाला मिरवायचं असतं, आम्ही पंडित विद्वान आहोत, दशग्रंथी ब्राह्मण आहे मी. दशग्रंथी म्हटलं जातं. समाजामध्ये मान मरापत पाहिजे. यज्ञ वगैरे कशाला करायचे? प्रसिद्धी प्रतिष्ठा आली, आमच्याने अमुक यज्ञ केला, तमुक यज्ञ केला, आणि ह्या मानसिक समजुतीत मी हे केलं म्हणजे मला पुण्य मिळालं, मिळालं 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 2 कोटी लायकीचं पुण्य मिळालं. काय उपयोग आहे त्याचा? पुन्हा पुनर्जन्म इथंच होणार आहे हे करण्यासाठी. मुक्ती नाही मिळणार आहे याने. त्यासाठी आवश्यक आहे ते तिसरं मन, भक्ती. यांची भक्ती आणि श्रद्धा ही वेगळ्या प्रकारची आहे.
पण जायचं, अमुक तीर्थयात्रा करायची, हे करायचं, ते करायचं. मी तुम्हाला मागे बोललो, आमचा एक नातेवाईक 4 धामची यात्रा करून आले. मला मोठ्या फुशारकीत सांगत होते. 1 तास त्यांनी वर्णन केलं त्यांच्या यात्रेचं. इकडे गेलो, तिकडे गेलो, चारी बाजूने करून हे झालं, ते झालं. सगळं झाल्यावर मी आपला गप्प होतो. मला म्हणाले, मग म्हटलं, मी एकच प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो, की तुम्ही 4 धामच्या यात्रेला जायच्या आधी जसे होता, त्यानंतर यात्रा करून आल्यानंतर तुमच्यामध्ये फरक काय झालेला तुम्हाला जाणवतो? मला तर काही जाणवत नाहीये. तुम्ही इतक्या मिजाशीने सांगताय, की जसं काही काहीतरी तुम्ही मोठा पराक्रम करून आले का? 4 धामा यात्रेला याचा काही उपयोग नाहीये बाळा. नसता गेलास आणि घरी नीट उपासना करत शांतपणे एका कोपऱ्यात जरी बसला असतास, तरी तुला काही ना काहीतरी साध्य झालं असतं. कदाचित दार्शनिकही झाला असतास. काय उपयोग आहे याचा? हे सूत्र यासाठी आहे. ह्या गोष्टी, या भपकार आहे सगळा. समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर कुंडलिनी जागृत करायची असेल, त्याचं ज्ञान पाहिजे. त्यासाठी उपासना म्हणजे कृती करायला देह सक्षम पाहिजे आणि मन हे अत्यंत महत्वाचं. निरागस, पूर्ण, अश्राप, नितळ पाहिजे मन. कुठल्याही यात भावभावना नाही आहेत. म्हणजेच नमन झालेलं असलं पाहिजे. ही चौथी अवस्था आहे मनाची. ती प्राप्त झाली पाहिजे आणि त्याप्रमाणे संपूर्ण जीवनभर आचरण झालं पाहिजे. तरच कुंडलिनी शक्ती जागृत होईल आणि एकदा जागृत झाली की तुम्ही त्याप्रमाणेच आपोआप वागायला लागता. सहज, मुद्दामून नव्हे. तुम्ही सगळे पूर्ण बदलून जाता. सूत्र क्रमांक 407 दर्शनाच. आता हे अगदी छोटस एका वाक्यात सांगितलंय की आता मागे आपण जे काही पाहिलं त्याला प्रत्यक्ष दार्शनिक झालेले, स्वस्वरूपावस्था प्राप्त झालेल्या लोकांनी याला दुजोरा दिलेला आहे. सूत्र क्रमांक 408 श्रुत्य आदि बलीय त्वात च न बाधा. याप्रमाणे सर्वत्र असेच ऐकायला मिळतं. जे जे स्वस्वरूपावस्था प्राप्त झालेले आहेत, दार्शनिक झालेले आहेत, ते सर्वजण हेच सांगतात. कदाचित त्यांच्या उपासनेमध्ये काही फरक असेल, ज्ञान कमी जास्त प्राप्त झालेलं असेल एकमेकांबरोबर, पण मूळ एकच आहे. त्यांना कुंडलिनी शक्तीचं ज्ञान जे पाहिजे ते मिळालेलं आहे. कुठल्या का मार्गाने मिळालेलं असेल, त्यांची उपासना कदाचित थोड्या भिन्नता असेल उपासना करण्यामध्ये, काय त्यांची कृती आहे त्याच्यामध्ये थोडे कदाचित फरक असेल, पण शेवटी ते तिथेच पोहोचलेले आहेत. यामुळे कुंडलिनी शक्ती हे ज्ञानमार्गाने आत्मब्रह्म प्राप्त करायला एक प्रभावी साधन आहे, हे त्यांना कळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अडचण येत नाही. तुम्ही ग्रंथपाठ तुम्हाला नसू देत आणि तुम्ही ते यज्ञयाग केलेले नसू देत, काही फरक पडत नाही. कुंडलिनीचं ज्ञान पाहिजे, त्याप्रमाणे साधना करायची शारीरिक क्षमता पाहिजे आणि मन मुख्य हे पूर्णपणे नमन अमन झालेलं पाहिजे. लहान मुलासारखं, तान्या जन्माला आलेल्या बाळासारखं मन नितळ असायला पाहिजे. तर कुंडलिनी शक्ती तुमची जागृत होते आणि या गोष्टी मग आपोआप टिकतात. तुम्ही अध्यात्माशिवाय दुसरं काहीही करत नाही. कारण योगधामी पोचलेल्या प्रभूचं कार्य करायचं, या पलीकडे तुम्हाला दुसरा विषय नाही. कोणी विषय काढला तरी त्यात गम्य नाही. एका कानाने ऐकून घेता, दुसऱ्या कानाने सोडून देता. सूत्र क्रमांक 409 अनुबंध आदिभ्यः प्रज्ञांतर पृथक्त्ववत् दृष्ट च तत् उक्तम. इतर गोष्टींच्या मागोमाग येणाऱ्या संबंध वगैरेमुळे उपासनेत वेगळेपण येते असे पूर्वीच सूत्रांमधून सांगितलेलं आहे. अनेक साधना आणि उपासना उपलब्ध आहेत, अनेक आहेत. तर त्या आत्मसात करणारे विभिन्न प्रकारचे लोक आहेत. अर्थातच जसं ज्याला गुरु भेटतो त्याप्रमाणे तो त्याची साधना उपासना त्याला शिकवतो, त्याप्रमाणे तो साधना उपासना करतो. आता आपण जी योग साधना शिकलो, माझ्याकडे तुम्ही कोर्स केलेले आहात, तर ते सप्तचक्रावर आधारित सगळं सांगत असतो. जप सुद्धा सप्तचक्रावर आधारित, प्राणायाम सप्तचक्रावर आधारित, ओंकार सप्तचक्रावर आधारित. हे माझी पद्धत. मला ते भावले, मला त्यामुळे प्रत्यक्ष जे काही दर्शन झालं आणि त्यामुळे तुम्हाला सुद्धा ते होईल. म्हणून हे एक पद्धत आहे प्रत्येकाची. अशा अशा अनेक पद्धती आहेत. पण शेवटी काय आहे, शेवटी तिथेच जाणं होतं. सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. अंतिमात आपल्याला तेच प्राप्त होत आहे. तेव्हा तुमची साधना आणि दुसऱ्या कोणातरी साधना याच्यामध्ये काही तफावत आहे म्हणून दोघांनी गोंधळून जायचं नाहीये. एक
एखादा साधक अशा प्रकारे उपासना करतो, त्याला जसा मित्र भेटतो तो म्हणतो मी अशी उपासना करतो. मग दोघेही म्हणतात अरे मग बरोबर कोण, तू का मी? नाही, दोघेही बरोबर आहात. हे माझ्या बाबतीत घडलेलं आहे. मला एक मित्र भेटला, तर काय श्री श्री रविशंकरांची सुदर्शन क्रिया का काय आहे ते काय करून आला होता. मला म्हणाला तू हे करतो ना सगळे योग साधना वगैरे. मी अजून योगदास व्हायचं होतं, त्याच्या आधीच्या गोष्टी आहेत या. मी तर करत असे सगळं, त्याला माहिती होतं, तोही करतो. तर म्हणे मी असं करतो असं करतो, तू असं करतो. म्हटलं नाही, मला माहित पण नाही ते काय क्रिया आहे, मला पत्ताच नाही त्याचा. तो म्हणा मला तू जे काय करतो त्याचा मला पत्ता नाही आहे. फरक काय पडला? त्यासाठी हे सूत्र आहे. काही फरक पडत नाही. कुठलीही साधना तुम्ही करा, ती शेवटी त्या मार्गाला नेणारी असली पाहिजे, एवढं पक्क पाहिजे. अधेमध्ये थांबून प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी याच्यासाठी भगभग करणारे लोक नको आहेत आपल्याला. तशा प्रकारचे आपल्याला सद्गुरू पण नको आहेत. ते भले सद्गुरू असतील, भले गृहस्थ असतील, त्यांचं त्यांना लखलाप. आपल्याला निष्क्रियपणे परमात्म्याकडे घेऊन नेणारा सद्गुरू पाहिजे. ते चळमळ त्याला पाहिजे. त्यासाठी हे सूत्र सांगितलेले आहे छोटंसं. सूत्र क्रमांक 410. न सामान्यात अपि उपलब्धेः मृत्युवत नहि लोक आपत्तीः. समानता असली तरी त्यांचे फळ भिन्न असते. मृत्यू या शब्दावरून हे समजून घ्यावं. आता थोडस आपल्या दार्शनिक होण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं आपल्याला माहिती देण्यात येत आहे. मृत्यू याचा अर्थ औषधाने देह त्याग केला, या पलीकडे त्याला दुसरा काहीही अर्थ नाहीये. काही अर्थ नाहीये. मृत्यू म्हणजे काय? त्यात औषात्मा आहे. त्या देहाचं औषात्मा धारण करायची शक्ती नष्ट झाली, त्यामुळे तो कलेवर झाला, औषात्मा देहामधून बाहेर पडला, देहाचा मृत्यू झाला, समाप्त. या पलीकडे काही त्याला अर्थ नाहीये. परंतु ह्याचं निरूपण आपण हे बरेच वेळा केलेले असं निरूपण. तर आता इथे काय सांगितलंय, तर समजा एक उदाहरण घेतो आता मी. एखाद्याच्या घरी एखादा करता सवरता मनुष्य आहे, त्याचं कुटुंब आहे, पत्नी आहे, आई आहे वृद्ध घरामध्ये, 2 मुलं आहेत आणि तो एकमेव मिळवत आहे कुटुंबामध्ये आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. त्या कुटुंबावर आर्थिक परिस्थिती त्यांची किती बिकट झाली बघा. आर्थिक संकट कोसळलंय त्यांच्यावर. आता याचा अर्थ मृत्यू होणं म्हणजे संकट कोसळणं असा घ्यायचा का? तर तसं नाहीये. मृत्यूचा अर्थ वेगळा आहे आणि संकट येणं हा भाग वेगळा आहे. एखादा कर्तृत्ववान घरातला तरुण जरी सक्षम असला तरी सुद्धा संकट येऊ शकतं त्या कुटुंबावर. त्याचा मृत्यूच व्हायला पाहिजे असं नाही. पण असं होतं, मृत्यू झाला म्हणून संकट कोसळलं कुटुंबावर, याचा अर्थ मृत्यू म्हणजे संकट कोसळणं असा घ्यायचा आहे का? असा घ्यायचा नाहीये. संकट कोणावरही कोसळून येऊ शकतं मृत्यू न होता सुद्धा, पण त्यापासून अनुमान अशा प्रकारे काही काढायचं नाहीये. म्हणून हे सूत्र त्या अर्थी सांगताय की कुंडली शक्ती जसजशी एका चक्रामधून वर चढू लागते, तसं आपला देह हळूहळू गरम गरम व्हायला लागतो, उष्ण उष्ण व्हायला लागतो, ऊब येते देहामध्ये आणि शेवटी ती कुंडली शक्ती सहस्राकार चक्रामध्ये पोहोचते. तिथे पोहोचल्यावर आपले ब्रह्मानंदी टाळी लागते. हा सगळ्यांचा अनुभव आहे. तुमची उपासना कुठल्याही प्रकारे तुम्ही करा. मग आता यावरून एखादा असं तात्पर्य काढेल की ताप आला एखाद्याला, हळूहळू अंग सगळं गरम 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 होत गेलं, ताप आलाय त्या माणसाला आणि संपूर्ण अंग गरम झालं, मग त्याला कुंडलिनी शक्ती त्याची जागृत झाली का? तर नाही, असा त्याचा अर्थ आहे. अशा प्रकारे वेगवेगळी काहीतरी कुणीतरी त्यातनं तात्पर्य काढू नये म्हणून हे सूत्र त्यासाठी सांगितलेलं आहे. की आता सगळ्यांना होतं, कुंडली शक्ती जागृत झाली, खालपासून वरपर्यंत सगळा देह गरम 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 व्हायला लागतो आणि शेवटी तो सहस्राकारामध्ये पोहोचतो. तापामध्ये हेच होतं. तापामध्ये काय होतं, हळूहळू गरम होतं शरीर, सगळं शरीर गरम होत जातं. म्हणून त्याची कुंडलिनी शक्ती जागृत झाली असं म्हणायचं आहे का? तसं नाही म्हणायचं. किंवा कुंडलिनी शक्ती जागृत झाली म्हणजे त्याला ताप आला म्हणायचं आहे का? तर तसंही नाही म्हणायचं. हे हास्यास्पद होईल. तेव्हा अशा प्रकारचे काहीतरी विचार करून विचित्र लोक काहीतरी करत असतात, काहीतरी बोलत असतात. तसं इथे होऊ नये म्हणून आपल्याला सांगण्यासाठी हे सूत्र सांगितलेलं आहे.
की टाळू गरम राहणं म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत होणं नव्हे, किंवा तापामुळे सगळं अंग गरम होणं म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत झाली असं नव्हे, किंवा कुंडलिनी शक्ती जागृत झाली म्हणून ताप आला असं नव्हे. पण ताप आला म्हणजे काय, तो आजारी झाला, त्याला काय काय झालं असेल, काही काय होतं, काय टायफॉइड होतो, कोणाला डेंग्यू होतो, वगैरे वगैरे. आणि कुंडलिनी शक्ती जागृत होऊन अंग गरम होणं म्हणजे आत्मस्वरूपावस्था प्राप्त होणं. त्या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, पण कृती एकच होते. त्याचं एकच आहे दोघांमधून, काय तर अंग गरम होतं. तेव्हा अशा प्रकारे काही विचार करायचा नाहीये. आमचे एक स्नेही एकदा एका शिबिराला गेले होते. अहो, त्या मोठ्या वैश्विक माता होत्या. वैश्विक माता पुण्यात आलेल्या होत्या. मोठा दबदबा त्यांचा. तर ते शिबिराला गेले, ते 5,000 लोक जमलेले होते. 5,000 लोक शिबिराला आले होते. सगळे बसलेले होते. त्यात माताजी आल्याचे ललकारी झाली मोठ्यांदा. माताजी आल्या थाटामध्ये, आसनस्थ झाल्या आणि आल्याबरोबर त्यांनी सांगितलं, सगळ्यांनी ताठ बसा, डोळे मिटा, ताठ बसा आणि शांत बसा. आणि मी काय म्हणते त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या, पूर्णपणे एकचित्त व्हा. आणि मग त्यांनी ओम ओम म्हणायला सुरुवात केली. म्हणजे आपण म्हणतो तसं नव्हे, ओम 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 करायला सुरुवात केली. बराच वेळ ओंकार म्हटल्यानंतर त्याने सांगितलं की आता सगळ्यांनी हळूहळू आपला डावा हात वर उचला, हळूहळू वर न्या आणि आपल्या टाळूवर ठेवा. तुम्हाला सगळ्यांना टाळू गरम झालेले आढळेल. मग त्याने सगळे डोळे उघडा आणि ज्यांना टाळू गरम झाली नाही असं वाटेल त्याने हात करा. एकाने हात वर केला नाही. बघा म्हणाले, मी माझ्या आत्मिक शक्ती आहे माझ्यामध्ये, त्याने तुमच्या 5,000 लोक इथे जमलायत, सगळ्यांची मी कुंडलिनी जागृत केली माझ्या सामर्थ्याने. अहो, लोक काय आपापसात लगेच म्हणायला लागले, अहो काय माताजींजवळ सिद्धी आहे, एकाच वेळेला 5,000 लोकांची कुंडलिनी त्यांनी जागृत केली, सु बात छे. अहो, एक दुसऱ्याला म्हणाला, अहो मी तर असं ऐकलंय की माताजींनी 200 वर्ष हिमालयामध्ये एक पाय वर करून तपश्चर्या केली, उगाच नाही अशा सिद्धी प्राप्त होत, वगैरे वगैरे वगैरे. आता काय करायचं, ह्याला करायचं काय? माझे मित्र आले माझ्याकडे, म्हणाले असं शिबिर करून आलो, असं कुंडलिनी त्यांनी जागृत केली, तुम्हाला कुंडलिनी बद्दल काही माहिती आहे मला सांगा, हे काय प्रकारे. म्हटलं बस चहा बी प्या, गप्पा मारू, जाऊ देवा माताजी वगैरे कसलं कुठे, आपल्याला काय करायचं आहे, बसा तुम्ही. वेगळ्या मी गप्पा मारल्या, चहा बी पिऊन झाला. मग मी आता पटकन सांगितलं, हात उचला डावा आणि चाळूवर ठेवा. त्यांनी ठेवला. गरम लागते, म्हणाले गरम लागते. आता म्हटलं कुणी जागृत केली कुंडलिनी? तेव्हा ते चमकले. अहो म्हटलं, आपली टाळू गरम असणं हे आपल्या जिवंतपणाचं लक्षण आहे. ते नेहमीच गरम असते. भुरसटपणा करायचा, कद्या सिद्धीने काय, सगळा मूर्खपणा असतो. बाजार भरलेला आहे सगळा अध्यात्माचा. तेव्हा अशाला आपण बळी पडू नका. कुंडलिनी म्हणजे काय ते जाणून घ्या. अंग कुंडलिनी गरम होणं आणि वेगळ्या प्रकारे गरम होणं यामध्ये खूप फरक आहे. तेव्हा कुणाला नादाला लागू नका अशा प्रकारे. त्यासाठी हे सूत्र आहे. सूत्र क्रमांक 411. परेणच शब्दस्य ताद्विध्ये भूयस्त्वात्तनुबंध. परेण च शब्दस्य ताद्विध्ये भूय त्वात् तु अनुबंधः. पुढील आणि मागील शब्दांवरून सूत्रकारांना आत्मपरब्रह्म प्राप्त करण्यासाठी कुंडलिनी शक्तीची महती सांगायची आहे, इतका या सूत्राचा सारांश आहे. हे सूत्र इतकंच सांगतं की सर्व 9 सूत्र सुसंगतपणे या अर्थाने कुंडलिनी शक्तीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी जोडून घेतलेली आहेत. एवढं साधं हे सूत्र, याच्यामध्ये बाकी काही सांगितलेलं नाहीये. सूत्र क्रमांक 412. एक आत्मन शरीर भावात. काही जण देह आणि आत्मा एकच मानतात, कारण शरीर असतानाच अभ्यासाची लक्षणे जाणवतात. त्याला जोडून सूत्र क्रमांक 413. व्यतिरेक तद्भाव अभावित्वात न तू उपलब्धिवत. याचा अर्थ आहे, तथापि आत्मा देहापेक्षा वेगळा आहे, कारण देहाचे अस्तित्व असूनही त्यात आत्म्याची लक्षणं जाणवत नाहीत. आत्म्याची लक्षणं देहावर अवलंबून नाहीत. काही जण प्रतिपादन असं करतात. आता हे तुम्ही काही करणार नाही. गेली अनेक वर्ष माझ्याकडनं अनेक विषयावर तुम्ही
ऐकलेलं आहे. पण काही जण असे आहेत की ते असं प्रतिपादन करतात की आपला जो देह आहे तो आत अवशात्मा असल्यामुळे चेतनावस्थेत आहे, त्यात चैतन्य आहे, तो जिवंत आहे. तसंच अवशात्मा आहे म्हणून देह जिवंत आहे आणि देह आहे म्हणून अवशात्मा आत आहे. देह नसेल तर अवशात्मा आत नसेल आणि अवशात्मा आहे म्हणून देह आहे, अवशात्मा नसेल तर देह नसेल, तो कलेवर झालेला असेल. म्हणून देह आणि आत्मा एकच आहे असं ते बीज काय ते समानता दोघांमध्ये काय आहे, एकमेकावर अवलंबून कसे आहेत, एक असेल तरच दुसरं, दुसरं असेल तरच एक, अशा प्रकारे सिद्धांत मांडून देह आणि आत्मा एकच आहे असं प्रतिपादन करतात. आणि त्यामुळे अनेक जणांचा समज होतो की आपण देह आहोत, आपण देह आहोत, आत्मा आहोत, देह आहोत, देह म्हणजेच आत्मा, आत्मा म्हणजेच देह, अशा प्रकारचे गैरसमज होतो. आणि हा गैरसमज नाही नष्ट करण्यासाठी हे खास सूत्र सांगितलेलं आहे की आत्मा देहाबाहेर गेला की देह कलेवर होतो. हे सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. पण आता ज्या वेळेला देह मृत होतो त्या वेळेला आत्मा बाहेर गेल्यावर तो देह तिथे असूनही तो जीवित राहत नाही. का? कारण त्यातनं आत्म्याचं अस्तित्व गेलेलं आहे. आता जर देह आहे मग त्यात आत्मा असो किंवा नसो, तो जर आत्मा असेल तर त्याने जिवंत राहायला पाहिजे. आत्म्याशी त्याचा काय संबंध आहे? देह आणि आत्मा एकच आहेत ना, मग आत्मा देहाबाहेर जाताच कामा नये. देह जिवंत राहणं हा आत्म्याशी संबंध असता कामा नये. अशा प्रकारे समानता आहे म्हणून काही कोणी जर काही अनुमान काढलं तर ते चूक आहे. जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत देह जिवंत राहतो एवढंच सांगितलेलं आहे. देह असतो, तो मृतावस्थेत राहतो, पण त्यात चैतन्य नसतं, चैतन्य बाहेर पडतं. चैतन्य वेगळं आहे काहीतरी आणि देह वेगळा आहे. ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. देह सोडून आत्मा चैतन्य जर बाहेर गेलं आणि तरी सुद्धा देह जिवंत राहिला तर आपण समजू शकतो की देह म्हणजे आत्मा आहे, ते चैतन्य कायम आहे. तसं नाहीये. पण देह सोडून आत्मा बाहेर गेला की देह कलेवर होतो, आत्मा तसाच आहे, ते चैतन्य तसेच आहे, ते दुसरा देह धारण करतो. त्यामुळे देह आणि आत्मा एकच आहेत असे काही कोणी काही सिद्धांत वगैरे मांडू नयेत. यासाठी हे सूत्र सांगितलं आहे की ज्याला देह आणि आत्मा भिन्न आहेत असं ज्ञान होतं तर कधीही अनात्मचरण करू शकत नाही. त्याच्यात काही उदाहरणं या सिद्धांताला पुष्टी देण्यासाठी, या सूत्र सिद्ध करण्यासाठी काही गोष्टी आता आपण पाहायच्या आहेत. की देह म्हणजे आत्मा आणि आत्मा म्हणजे देह असं नाहीये. कारण अनेक जण स्वतःला देह समजतात, मी देह आहे आणि मग देहासाठी सगळं करत सुटायचं. त्याचं काय काय जे काय चोचले ते पुरवत बसायचं. देहाला सजवणं, नटवणं, खाणं पिणं घालणं म्हणजे आपण आनंदात राहतो असं त्यांना वाटतं. ते नाहीये, ते सुखदुःखात राहणं आहे. आत्मा वेगळा आहे, देह वेगळा आहे, हे कळायला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम असता कामा नये. त्याचं कारण हे आहे की देह सोडून आत्मा गेला की आत्मा तसाच असतो आणि देह कलेवर होतो. आणि आत्मा बाहेर गेला तर देह जीवित नाही, तो मृत होतो. दोन्ही गोष्टी विभिन्न आहेत. आता जर आपण ज्ञानाने समजून घेतलं की मी देहाच्या आत राहणारा अवशात्मा आहे. बघा मी काय सांगतोय, देहाच्या आत राहणारा मी अवशात्मा आहे आणि देह हा माझ्या सेवेसाठी निर्माण केलेला आहे आणि मी अंशात्मा आहे. याचप्रमाणे आजूबाजूचे सगळेजण अंशात्मा आहेत. हे जर ज्ञान झालं तर अशा माणसाच्या हातून अनात्माचरण, अयोगिक आचरण होणं शक्य नाहीये. तो नेहमी न कळत का होईना पण आध्यात्मिक तत्वप्रणालीनेच आचरण करेल, तसेच तो व्यवहार करेल. तो प्रामाणिकपणेच व्यवहार करेल. कधीही तो वाईट वागणार नाही, दुसऱ्याला दुखवणार नाही. कारण दुसऱ्याला दुखवणं म्हणजे आत्माचरण करणाऱ्याला दुखवणं आहे. आपण तेच आहोत, तोच आपणच आहोत. ओम तत्सत्वम असे सगळे एकच आहोत आपण. तो म्हणजेच मी आहे, मी म्हणजेच तो आहे. दुसऱ्याला दुखावणं म्हणजे देवाला दुखावण्यासारखं आहे, अवशात्म्याला दुखावण्यासारखं आहे.
हा भाव निर्माण होतो. कारण एकच आहे, ते अस्तित्व म्हणजे काय आपल्याला जाणीव झाली. आपण देह नाही आहोत, आपण अंशात्मा आहोत, आत राहणार आहे. आणि प्रत्येकाच्या ठिकाणी असा आत्मा आहे. आता बघा दुसरी गोष्ट, की देह त्याच्यामध्ये अंशात्मा आहे म्हणजे देह जिवंत आहे. आणि जर तुम्ही नुसती साधी उद्बत्ती जरी त्या देहाला टेकवली तरी तो त्याला चटका बसेल आणि तो ओरडेल. पण आत्मा बाहेर गेल्यानंतर देह जेव्हा कलेवर होतो, त्याला अख्ख्या चितेवर टाकून त्याला जाळला तरी तो हुकात सू करत नाही. म्हणजेच त्याच्यामध्ये चैतन्य स्वतःच नाहीये, चैतन्य वेगळं आहे काहीतरी. अगदी हे आता तुम्ही असं म्हणणार नाही, मी अगोदरच सांगितलं. असे म्हणणारे लोक आहेत त्यांच्यासाठी हे सगळं सांगितलं जात आहे, की तुम्ही म्हणजे देह नाही आहात, तुम्ही आत्मा हे जाणून घ्या. तिथे कुंडलिनी शक्ती आहे, ते जागृत करायचे, आत्मानुभूती प्राप्त करायचे, स्वस्वरूप प्राप्त करायचंय. हे माणसाचं देह आहे, त्यासाठी मानवी देह आहे, हे सांगण्यासाठी आहे. देहाचे चोचले पुरवायचे नाहीये. आता बघा, देह थकतो, निद्रिस्त होतो, गाढ झोपतो, त्याला काही जाणीव नाहीये. एकदम कधी जागा होईल तेव्हा होईल झोपेतून. पण अशा अवस्थेमध्ये सुद्धा श्वास ये जा करत असतो, अन्नपचन होत असतं. बघा, शरीराची वाढ होत असते. या गोष्टी चालू असतात आत. अन्नपचन सप्तरस सगळे फिरत असतात देहामध्ये. हे कोण करतं? देह तर निश्चेष्ट पडलेला आहे, गाढ झोपलाय. आत अस्तित्वाची जाणीव आहे. तुम्ही जर बाळू झोपलाय गाढ अगदी, त्याला हाक मारली बाळू, तर तो चटकन उठतो, ओ प्रतिसाद देतो. झोपेतनं सुद्धा त्याला आत कळतं आपल्याला कोणतरी हाक मारताय, ही ती चेतना आहे. आणि आता जर चेतना निघून गेले आणि त्या प्रेताला जर असं काही आपण केलं, तर प्रेताला आपण जर काही अन्न भरवायला गेलो तर तो घेत नाही. तो काहीच करत नाही. सगळं बंद होऊन जातं. आत जे काही रात्री कोणी जेवला आणि तासाभरात गेलेला असला, त्याचं अन्नपचन बंद पडून जातं. देह कलेवर झाला. आत ते चैतन्य नाहीये. सगळं बंद पडून जातं पूर्णपणे. आता दुसरी गोष्ट, झोपेत स्वप्न पडतं. हा तो झोपलेला आहे गाढ. आणि स्वप्न पडताना तो झोपलाय म्हणून तर स्वप्न पडतं ना. त्यावेळेस ते खरंही वाटतं. अगदी खरं वाटतं सगळं काही. आणि जेव्हा जाग येते, तेव्हा कळतं की ते खोटं होतं. आणि हे काम होतं, तर जे चैतन्य आतलं आहे, ते स्वप्न स्मृतीमध्ये ठेवून देतं. आणि जाग आल्यावरती स्मृती त्याला जागृत होते. म्हणजे देह आणि आत्मा वेगवेगळी आहेत. एकमेकांशी काही संबंध नाहीये. कारण चैतन्य जे आहे, ते झोपेमध्ये अंतस्व्यवहार चालू राहतात. जाग असताना आपण बाह्य गोष्टी पाहतो, बाह्य व्यवहार पाहतो. पण झोपेमध्ये आपण बाह्य व्यवहार पाहू शकत नाही, कारण आपण निद्रिस्त आहोत, देह निद्रिस्त आहे. पण अंतस्व्यवहार जे आहेत ते चालू राहतात, ते चेतनेमुळे चालू राहतात. म्हणून देह आणि चेतना एकच नाहीये. त्यामुळे आपल्याला ज्या ज्या वस्तू डोळ्यांनी दिसतात, ज्या ज्या वस्तू डोळ्यांनी दिसतात, ते आपण म्हणतो मला हे दिसतं, ते दिसतं. पण उजेड असतानाच दिसतं, काळोखात दिसत नाही. याचा अर्थ आपले डोळे पाहत नाहीत. त्या डोळ्यांमध्ये ते दिसत नाही. डोळ्यामुळे ते दिसत नाही, नाहीतर काळोखात सुद्धा दिसायला पाहिजे. ते प्रकाशामुळे दिसतं. वस्तूवर प्रकाश पडला म्हणून वस्तू दिसते. डोळ्यामुळे वस्तू दिसत नाहीत. त्या प्रकाशामुळे डोळ्याला वस्तू दिसतात. तसं हे आहे. देहामध्ये चैतन्य नाहीये. ते चैतन्य आहे म्हणून देहात चैतन्य आहे. देह स्वतः स्वयंभू नाहीये चैतन्यासाठी. आत्मा वेगळा आहे तिथे. तर तो हालचाल करू शकतो. चैतन्य बाहेर गेले की हालचाल सगळ्या बंद होतात. देह कलेवर होऊन जातो. देहामध्ये चैतन्य सळसळत असतो तोपर्यंत तो हालचाली करतो. पण झोप आली की संपलं. बाह्य गोष्टी बंद होतात व्यवहार, पण आतल्या गोष्टी चालू राहतात. कारण ते चैतन्य आत आहे अजून. पण जर चैतन्य बाहेर गेलं, तर बाह्य आणि अंतस दोन्ही क्रिया बंद होऊन जातात. त्या सूत्राला सांगायचं इतकंच, की देह म्हणजे आपण नव्हे. आपण म्हणजे चैतन्य आहोत. चैतन्य वेगळे आहे देहापेक्षा. देह काही काळापुरता आपण धारण केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मुक्त व्हायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. आणि जर नाही जमलं, चुकून पाय वेळ वाकुडा पडला, संचित होऊन पुन्हा पुनर्जन्म घ्यायचा आहे, पुन्हा प्रयत्न करायचा आहे. पण शेवटी अंतिम काय आहे? आत्मस्वरूप प्राप्त करायचं आहे.
हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून देह आणि आत्मा हे पृथक आहेत, हे ज्ञान कुंडलिनी शक्तीसाठी अतिशय आवश्यक आहे. जोपर्यंत देह आहे तोपर्यंतच आपण कुंडलिनी शक्ती जागृत करायची जी विद्या आहे ती आत्मसात करून घ्यायला पाहिजे, ज्ञानयोग प्राप्त करून घ्यायला पाहिजे, त्याच्या क्रिया समजावून घेतल्या पाहिजेत, त्याची सवय करायला पाहिजे, म्हणजे प्रॅक्टिस करायला पाहिजे. तर एक दिवस जोपर्यंत आपण आत आहोत तोपर्यंत या देहाचा उपयोग करून आपण आत्मस्वरूपावस्था प्राप्त करायचे. आपलं जे मूळ औषात्मा म्हणून स्वरूप आहे ते आत्मपरब्रह्मापर्यंत जाऊन त्याचं मिलन व्हायचं आहे. ती आपली जगत जननी, तिला भेटायचं आहे. आणि तिथून आपण मग सायुज्य मुक्त येऊन इथे प्रभूची सेवा करायची. मग तुम्ही एका बाजूला सृष्टी सौंदर्याची लीला अवलोकन करता, त्याचबरोबर प्रभुसेवा म्हणून इतरांनी प्रभू म्हणजे काय ते समजावून सांगता, योग कार्य करायला सुरुवात करता. कारण 99% जास्त लोक हे अनभिज्ञ आहेत यासाठी. ज्या की 1% सुद्धा लोकांना कळत नाही, ते अगदी अल्पसंख्याक, त्यांची सगळी त्यांनी हे सगळं करायला पाहिजे, इतरांना आत्मज्ञान द्यायला पाहिजे, त्यासाठी झटायचं आहे. म्हणून हे सूत्र शेवटचं होतं. इथे आजचं प्रवचन संपन्न होत आहे. हरिओम.